वासवांना संपून टाकलं सुनानी एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मिली भांडी घासून. मामीचा जीवच गेला भांडी घासून. आता तर ती स्टँडर्ड पद्धत निघाली. सासूला काय म्हणायचं? आता सासू जर ही जी आई, तर त्या आईचा मुलगा हिचा कोण? आई म्हणायला आमचा विरोध नाही, आई खुशाल म्हणा, पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आणू नका, तर आई म्हणा. एक वर्ष आई म्हणायचं आणि दुसऱ्या वर्षी वाटून खायचं, मग कशाला आई म्हणायचं? मग पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं, मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसला मिळतोय. तो काळात आई त्या जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसतंय, आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असतं, येणारं वादळ कसलं येणार आहे. इतकी वादळं भयानक निघाली. ह्या वादळांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्याबोळ करून टाकला. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणीने अजून संस्कृती टिकून ठेवली. कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता नका घेऊ, आता घ्यायला कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर